हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक वेगळा टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे कन्सेप्ट रिलेटेड टू प्रोसेस मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रोसेस मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट इथे आहे आणि ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि एक नवीन अजून एक टॉपिक आहे, तो कंटेक्स्ट स्विचिंग. हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. म्हणून आज आपण हे दोन महत्त्वाचे टॉपिक, कन्सेप्ट रिलेटेड टू प्रोसेस मॅनेजमेंटमध्येच कंटेक्स्ट स्विचिंग हा पण एक टॉपिक आज आपण घेणार आहे. तर चला बघूया, व्हॉट इज प्रोसेस. सगळ्यात पहिली डेफिनेशन कोणती येते कन्सेप्ट रिलेटेड टू प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये? प्रोसेस. व्हॉट इज प्रोसेस? मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं, प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम. प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम. मग आता एक ॲडव्हान्स डेफिनेशन या व्हिडिओमध्ये आपण बघू. प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन विच कम्पीट फॉर CPU टाईम. म्हणजे एक असा प्रोग्रामचा संच की जो एक्झिक्यूट होत आहे आणि तो दुसऱ्या प्रोसेससोबत कॉम्पिटिशनमध्ये आहे की CPU टाईम यूज करण्यासाठी. म्हणजे कोण जास्तीत जास्त CPU यूज करतं, अशी कॉम्पिटिशनमध्ये जो प्रोग्राम आहे त्याला म्हणतात प्रोसेस. प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम जो एक्झिक्यूट होत आहे CPUवर आणि कॉम्पिटिशन करत आहे बाकीच्या प्रोसेससोबत. त्याला काय म्हणतात? प्रोसेस. प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन विच कम्पीट फॉर CPU टाईम. आता इथे एक एक्झाम्पल कसं घेऊ की एक प्रोग्राम आहे, समजा हा एक P1 नावाचा प्रोग्राम आहे आणि हा प्रोग्राम स्टोअर केला आहे डिस्कवर. आपण मागच्या याच्यात बघितलं की डिस्क आणि टेप हे दोन प्रकारच्या फाईल सिस्टम आहे, आपण तिथे फाईल स्टोअर करतो, बरोबर आहे. फिजिकल डिव्हायसेस आपण बघितले होते. तर सपोज हा एक P1 नावाचा एक प्रोग्राम आहे, तो डिस्कवर स्टोअर आहे. तर आपण त्याला प्रोसेस म्हणणार नाही, तो काय झाला? प्रोग्राम. तो काय झाला? प्रोग्राम. आणि तोच प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होण्यासाठी म्हणून मेमरीमध्ये येतो. P1 पहिले काय होता? प्रोग्राम. एक्झिक्यूट होण्यासाठी कुठे आला? मेमरीमध्ये. तर मग त्या मेमरीमध्ये तो आल्यानंतर त्याचा काय तयार होते? प्रोसेस. त्याला काय म्हणतात? प्रोसेस. म्हणजे P1 इज अ प्रोग्राम विच stored on the disk, and when that program wants to execute on the CPU, it loaded in memory. That program is called as a process. म्हणजे जो प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी मेमरीमध्ये येतो त्याला म्हणतात प्रोसेस, आणि जो प्रोग्राम डिस्कवर स्टोअर असतो त्याला ॲज इट इज प्रोग्राम म्हणतात, त्याला प्रोसेस म्हणत नाही. जो एक्झिक्यूट होत आहे ती प्रोसेस असते. ओके, समजलं? व्हॉट इज प्रोसेस? प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन विच कम्पीट्स फॉर द CPU टाईम. नेक्स्ट आपला टॉपिक आहे, म्हणजे जी कन्सेप्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं नाव आहे डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. तर डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग याचा अर्थ असा होतो की नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली number of processes running simultaneously म्हणजे बरोबर एकाच वेळेस. the number of process running simultaneously and hence competing for CPU time. मग त्या ज्या प्रोसेस आहेत त्या एकाच सोबत रन होत आहेत कम्प्युटरवर, CPUवर. मग त्यांच्यात काय तयार होईल? एक कॉम्पिटिशन तयार होईल. हेन्स कम्पिटिंग फॉर CPU टाईम. CPUवर आपली प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी त्या प्रोसेसेसमध्ये काय असतं? कॉम्पिटिशन असते. त्याला म्हणतात डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग, कॉल्ड ॲज डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. ठीक आहे. number of processes running simultaneously, hence competing for CPU time, called as degree of multiprogramming. म्हणजे खूप साऱ्या प्रोसेसेस एकाच वेळी
रन होतात आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन असते कशासाठी, CPU टाईमसाठी. त्याला काय म्हणतात, डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. याचे काही पॉईंट्स आहेत, ते पण पॉईंट्स आपण पाहून घेऊ. फर्स्ट पॉईंट आहे, इट इन्क्रीजेस द यूज ऑफ CPU. इन्क्रीजेस यूज ऑफ CPU. CPUचा जास्तीत जास्त यूज व्हावा यासाठी मल्टी प्रोग्रामिंग हे यूज होतं. आणि देर इज ऑलवेज समथिंग फॉर CPU टू एक्झिक्यूट. म्हणजे काही ना काहीतरी CPUकडे असतंच एक्झिक्यूट करण्यासाठी. CPU कधीही रिकामा नसतो. देर इज समथिंग, देर इज ऑलवेज समथिंग, देर इज ऑलवेज समथिंग, there is always something to execute. थर्ड मुद्दा, CPU can execute 2 or more processes simultaneously. हे तिसरा मुद्दा इथेच सापडतो आपल्याला. कोणता, की नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली, म्हणजे मोर दॅन वन प्रोसेस executes, है ना, more than one process executes. What is degree of multiprogramming? Number of processes running simultaneously, hence competing for CPU time, called as degree of multiprogramming. It increases the use of CPU. CPUचा यूज वाढवते. There is always something to execute for a CPU. म्हणजे CPU कधीच रिकामा राहत नाही, त्याच्याजवळ काही ना काही एक्झिक्युशन करायसाठी असतंच. त्याच्यानंतर मोर दॅन वन प्रोसेसेस एक्झिक्यूट्स ऑन CPU. CPUवर मोर दॅन वन प्रोसेस एक्झिक्यूट होते. ठीक आहे, हे होतं डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. ठीक आहे, आता आपण नवीन टॉपिक, दुसरा टॉपिक आहे आजचा जो आपला, तो आहे कंटेक्स्ट स्विचिंग. व्हॉट इज कंटेक्स्ट स्विचिंग? Context switching is a switching of CPU to another process. Means context switching of CPU to another process. एका प्रोसेसवरून दुसऱ्या प्रोसेसवर CPU गेला, त्याला काय म्हणतात, कॉन्टेक्स्ट स्विचिंग ऑफ CPU टू अनादर CPU. एक प्रोसेस रन होत आहे CPUवर, एक प्रोसेस CPUवर रन होत आहे, लगेच दुसरी प्रोसेस आली तर CPU आधीच्या प्रोसेसला सोडून जर दुसऱ्या प्रोसेसवर गेला तर त्याला काय म्हणतात, कॉन्टेक्स्ट स्विचिंग. यामध्ये काय होते की जो पहिली जी प्रोसेस आहे एक्झिक्यूट होत आहे CPUवर, तर CPU काय करतो, त्या पहिल्या प्रोसेसची स्टेट जी असते ती सेव्ह करून ठेवतो आणि दुसऱ्या प्रोसेसला एक्झिक्यूट करतो. मग याला आपण काय म्हणू, इट सेव्ह द स्टेट ऑफ ओल्ड प्रोसेसेस अँड लोड द स्टेट ऑफ न्यू प्रोसेसेस. कसं, इट सेव्ह स्टेट ऑफ ओल्ड प्रोसेस, म्हणजे जी ऑलरेडी रन होत आहे किंवा रन होत होती, नवीन प्रोसेस येण्याच्या आधी जी प्रोसेस रन होत होती त्या प्रोसेसची स्टेट, म्हणजे आता ती कोणत्या स्टेटला आहे, रनिंगला आहे की कुठपर्यंत प्रोसेस झालेली आहे, त्याची जी कोणती स्टेट आहे तर ती काय करून ठेवतो, तो सेव्ह करून ठेवतो. अँड लोड न्यू प्रोसेस. ओल्ड प्रोसेसची स्टेट जी आहे ती सेव्ह केली तर दुसऱ्या प्रोसेसला तो मेमरीमध्ये लोड करतो एक्झिक्युशनसाठी. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय होते, जी ओल्ड प्रोसेस आहे तिची जी स्टेट आहे ती PCB मध्ये सेव्ह होते. PCB म्हणजे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. हा काय करतो, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक हा एक पॉइंटर सारखं काम करतो की जो काय करतो, ॲड्रेस सेव्ह करतो. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक saves the address of old process. Process control block saves the address of old process. ठीक है, old process from where
CPU wants to execute म्हणजे जी CPU पहिल्यांदा काय केलं CPUनी की ओल्ड प्रोसेस जी होती, प्रोसेस चालू होती, त्या प्रोसेसला काय केलं, इंटरप्ट केलं, मधातून ब्रेक केलं आणि त्याची जी स्टेट होती ती सेव्ह करून ठेवली. कुठे सेव्ह केली? PCBमध्ये. PCB काय आहे? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. हा प्रोसेसला कंट्रोल करणारा एक पॉइंटर आहे. तो काय करतो की ओल्ड प्रोसेस जी आहे त्याची जी स्टेट आहे ती सेव्ह करून ठेवतो. स्टेट म्हणजे ॲड्रेस, जिथून ती प्रोसेस कट केली, CPUनी ओल्ड प्रोसेस कट केली, त्या कट केलेल्या पोर्शनचा जो ॲड्रेस आहे तो काय करतो CPU आपल्याकडे सेव्ह करून ठेवतो. म्हणजे जी नवीन आलेली प्रोसेस आहे ती टर्मिनेट झाली, ती संपल्यानंतर ही ओल्ड प्रोसेस CPU काय करतो, परत एक्झिक्यूट करतो. म्हणजे CPUनी ओल्ड प्रोसेस काय करतो, PCB सेव्ह करून ठेवतो. म्हणजे PCB सेव्हज द ॲड्रेस ऑफ ओल्ड प्रोसेस. OP म्हणजे ओल्ड प्रोसेस, फ्रॉम वेअर CPU वॉन्ट्स टू एक्झिक्यूट. म्हणजे नवीन प्रोसेस झाल्यानंतर CPU काय करेल, जुन्या प्रोसेसवर परत येईल. CPU वॉन्ट्स टू एक्झिक्यूट म्हणजे मग हा काय PCB काय करेल, PCB त्याला तो ॲड्रेस देईल जिथून त्याने प्रोसेस स्टॉप केली होती. मग CPU परत ती स्टेट घेऊन नवीन जुन्या प्रोसेसला एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. ठीक आहे. म्हणजे आता एक आपण एक्झाम्पलच्या याच्याने बघूया. म्हणजे तुम्हाला मी एक याने सांगते. म्हणजे ही प्रोसेस P1 आहे, प्रोसेस P1. प्रोसेस P2. कंटेक्स्ट स्विचिंग काय आहे हे आता आपण या डायग्राममधून करू. आणि इथे आहे CPU. CPU मध्ये काय आली, प्रोसेस P1 पहिले आली. प्रोसेस P1 पहिले CPU मध्ये आली. ती प्रोसेस झाली. मग तिच्यात काहीतरी तिला वेटिंग स्टेटमध्ये राहावं लागलं. तिला कशाची तरी गरज पडली किंवा दुसरी प्रोसेस आली, P2 प्रोसेस आली. तेवढ्यात ही जेवढ्यात एक्झिक्यूट होत होती तेवढ्यात P2 प्रोसेस आली. P2 प्रोसेस आली CPUकडे. तर CPUनी काय केलं, P1 प्रोसेसला काय केलं, वेटिंग स्टेटमध्ये ठेवलं. म्हणजे वेट करायला लावलं, वेटिंग स्टेटमध्ये ठेवलं. वेटिंग स्टेटमध्ये ठेवल्यावर CPU काय करेल, दुसऱ्या प्रोसेसवर जाईल. पहिल्या प्रोसेसवर होता, नंतर तो त्याने काय केलं, पहिल्या प्रोसेसला वेट करायला लावला आणि तो दुसऱ्या प्रोसेसवर गेला. मग पहिल्या प्रोसेसला वेटमध्ये करायला लावलं, दुसऱ्या प्रोसेसमध्ये केला. एवढा जो वेळ गेला, एका प्रोसेसवरून दुसऱ्या प्रोसेसवर जाण्यासाठी हा जो वेळ लागला, या वेळेला काय म्हणतात, कॉन्टेक्स्ट स्विचिंग. कॉन्टेक्स्ट switching. When process switches from one process to another process, the time required for that switching is called as context switching. Definition समजली context switching ची. Context switching is a time required for switching of CPU from P1 to P2, process 1 to second process. Okay. मग हे कसं घडतं, तर P1 हे काय होईल, आता P1 CPU आहे, CPU बरोबर. CPU मध्ये आली P1 सगळ्यात पहिली आली, मग P2 आली आणि मग P3 आली. बरोबर आहे. सगळ्यात पहिले P1 CPU वर आली. बरोबर आहे. CPU वर आल्यानंतर ती प्रोसेस होत होती. मग त्याच वेळी दुसरी प्रोसेस आली P2. मग ह्याने काय केलं, या P1ला वेटिंग स्टेटमध्ये ठेवलं. म्हणजे याच्या खाली आणून ठेवलं P1ला. जी उर्वरित स्टेट आहे, जेवढी एक्झिक्यूट झाली तेवढी ठीक आहे, पण जी एक्झिक्यूट नाही झाली याच्यातली जर काही उरलेली असेल तर ती काय करतो, ही वेटिंगमध्ये ठेवतो. वेटिंगमध्ये ठेवतो. ठीक आहे. मग P2 आली. P2 एक्झिक्यूट होत होती. P2 एक्झिक्यूट होता होता कोणती आली, P3 आली. मग P2 पहिले एक्झिक्यूट होत होती, मग त्याने P2ला कसं काय केलं, परत इथे आणलं वेटिंग स्टेटमध्ये. वेटिंग. ठीक आहे. P3 आल्यानंतर त्याने काय केलं, P2ला पण वेटिंग स्टेटमध्ये ठेवलं आणि P2ला केलं. मग आता येणाऱ्या ज्या आधीच्या प्रोसेस होत्या, P3 नंतर कोणती प्रोसेस आली का, नाही आली. मग तो काय करेल, या P1ला परत बोलवेल. ठीक आहे. मग ती एक्झिक्यूट झाल्यानंतर P2ला बोलवेल. मग तो या राहिलेल्या स्टेट परत एक्झिक्यूट करेल आणि मग याची जी राहिली इथे काय करेल,
याचा जो ॲड्रेस आहे तो कोण सेव्ह करून ठेवेल? PCB म्हणजे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक काय करेल, याचा जो ॲड्रेस आहे तो सेव्ह करेल. मग PCB काय करेल, CPUला तो ॲड्रेस देईल आणि CPU त्या ॲड्रेस जिथे तो ॲड्रेस आहे तिथून ती प्रोसेस परत एक्झिक्यूट करेल. म्हणजे जर P1 आली, P1 सुरू असताना P2 आली, मग P1ला काय केलं, वेटिंगमध्ये ठेवलं. ठीक आहे. मग P2 जेव्हा एक्झिक्यूट होत होती तेव्हा P3 आली, मग P3 आली तेव्हा P2ला काय केलं त्यांनी, वेटिंगमध्ये ठेवलं. आणि मग P3 नंतर कोणतीच प्रोसेस नाही आली, मग CPU रिकामा राहील का? नाही. आपण इथे जेव्हा डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंगमध्ये काय सांगितलं, देअर इज ऑलवेज समथिंग टू एक्झिक्यूट फॉर CPU. तोच हा प्रकार आहे की सीपीयूकडे काय राहील, या राहिलेल्या ज्या वेटिंग स्टेटमध्ये ठेवलेल्या प्रोसेस होत्या त्याला CPU काय करेल, परत एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. मग हे काय झालं, कॉन्टॅक्ट स्विचिंग, यालाच म्हणतात कॉन्टॅक्ट स्विचिंग. मग कॉन्टॅक्ट स्विचिंग म्हणजे काय, स्विचिंग ऑफ CPU टू अनदर प्रोसेस. इट सेव्स द ओल्ड प्रोसेस अँड लोड्स द न्यू प्रोसेस. म्हणजे आधीच्या प्रोसेसला ची स्टेट सेव्ह करतो आणि नवीन प्रोसेसला ॲड करतो. PCBचं काम काय आहे, PCB म्हणजे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. इट सेव्ह द ॲड्रेस ऑफ ओल्ड प्रोसेस फ्रॉम वेअर CPU वॉन्ट्स टू एक्झिक्यूट. मग आपण एक एक्झाम्पल इथे बघितलं होतं की एक CPU आहे, CPUमध्ये प्रोसेस P1 आली, नंतर प्रोसेस P2 आली. मग प्रोसेस P1 आणि प्रोसेस P2 यामध्ये CPU काय झाला, स्विच झाला. मग त्या स्विच होण्याच्या या दोघांमधल्या टाईमला काय म्हणतात, कॉन्टॅक्ट स्विचिंग. कॉन्टॅक्ट स्विचिंग इज अ टाईम रिक्वायर टू स्विच CPU फ्रॉम P1 टू P2. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आपण बघितलं की CPU कसा वर्क करेल कॉन्टॅक्ट स्विचिंगमध्ये. P1 आली, P2 आली, P3 आली, मग P1ला वेटिंग स्टेटमध्ये, P2ला वेटिंग स्टेटमध्ये, मग परत तो P1ला एक्झिक्यूट करेल, P2ला एक्झिक्यूट करेल आणि CPU कधीच रिकामा राहत नाही. का बरं, कारण आपण इथे आधीच्या याच्यामध्ये बघितलं की डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग काय म्हणतात, नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली, हेन्स कम्पिटिंग फॉर अ CPU टाईम कॉल्ड ॲज अ डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. नंबर ऑफ प्रोसेसेस, एकपेक्षा जास्त प्रोग्राम्स इथे रन होतात म्हणून याला मल्टी प्रोग्रामिंग म्हणतात. हा काय करतो, CPUचा जो यूज आहे तो वाढवतो आणि त्याच्यामध्ये CPUला काही ना काही एक्झिक्यूट करायसाठी असते. CPU कधीच रिकामा राहत नाही आणि मोर दॅन वन प्रोसेस एक्झिक्यूट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण बघितलं प्रोसेस काय, प्रोसेस इज अ सेट ऑफ प्रोग्राम विच अंडर द एक्झिक्युशन, विच कम्पीट फॉर अ CPU टाईम. ठीक आहे. हे होतं आजचे टॉपिक्स, concept related to process management and context switching. Thanks for watching. We'll see you in next video.